गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कदाचित त्याचा IQ पण सध्या तेवढा असेल असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे हे माझं भाषण पालकांकरता विशेष करून शिक्षकांकरता दोन्ही करता आहे। कल्पतरू शिक्षण संस्थेच्या वतीने या दोन्ही शाळा या ठिकाणी चालवल्या जातात। कल्पतरूचा अर्थ असा आहे की मनातल्या इच्छा किंवा आपल्या आयुष्याची पूर्तता करण्याचा तरू वृक्ष म्हणजे कल्पतरू। आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारा वृक्ष म्हणजे कल्पतरू। आणि या कल्पतरू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या दोन्ही शाळा सुरू आहेत। स्नेह संमेलन कशा करता आहे याचं भिंगारे मॅडमने आपल्या प्रास्ताविकात सांगितलं, त्याचा उल्लेख इंगळे सरांनी केला आणि त्याचा उल्लेख आता बोडारे मॅडमने केला। त्याच्यामुळे स्नेह संमेलन कशा करता आहे आणि तुम्ही काय शिकलं पाहिजे हे मी नंतर शेवटी सांगेन। व स्नेह संमेलनाचं वर्णन सगळ्या आधीच्या तिन्ही वक्त्यांनी केलं। मी एवढं सांगेन की जे नाव आपल्या संस्थेचं आहे कल्पतरू आणि ह्या मनोइच्छा पूर्ण करणारा, मनातल्या सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष असेल तर याचा जतन करण्याची आवश्यकता आहे। हा वृक्ष जो मोठा कसा होईल, जो सातत्याने आपल्याला सगळं देतोय, त्या वृक्षाकडे दुर्लक्ष केलं तर वृक्ष वाढत जाईल आणि ज्या मनातल्या इच्छा आणि मनोकामना आहे त्या सुद्धा पूर्ण करता येणार नाही। आणि नेमकं या ठिकाणी विस्तार अधिकारी दोन्ही आहेत, शोभले सर आणि पात्रे सर, त्यांची नावं घ्यायचं मी विसरून गेलो होतो, आणि विष्णूजी कोल्हे जे नगर परिषदेचे सदस्य आहे, नगर परिषदेचे। तर मी या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे, मी या दोन्ही शाळा सुरू केल्या, पण माझा विशेष हस्तक्षेप नसल्यामुळे हा कल्पतरू हळूहळू सुकत गेला, वाढत गेला आणि 2018ला हा संपेल की काय, आणि तो जर संपला असता तर ही शाळा संपली असती, या शाळेत विद्यार्थी नसते आणि शाळा आणि विद्यार्थी नसते तर शिक्षक कुठून आले असते आणि त्याच्यामुळे शिक्षकही नसते। आणि त्याच्यामुळे शिक्षकांनी एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे। आणि मी जेव्हा आजूबाजूला दृष्टी टाकली, कल्पतरू मात्र वाढत चालला होता, पण आजूबाजूला 2 हिरव्याकरच्या बागा मला दिसत होत्या। अरे बागा त्या वृक्ष कल्पतरूमुळे आहे, त्याचं जतन करणं आवश्यक आहे। एवढं साधं जर आपल्याला कळत नसेल तर जीवनामध्ये सगळ्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करणं हे अतिशय कठीण जाईल। आणि हे माझ्या लक्षात आल्यानंतर तो कल्पतरू मी पुनर्भाग केला, तो झपाट्याने जाईल आणि जो आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो तो कल्पतरू नाहीसा होणार नाही याची आपण अतिशय 100% खात्री बाळगा। हा कल्पतरू तुमचा ज्या संस्थेचा आहे त्याची भरभराट होईल आणि तो हिरवा कंच होईल, त्याला फांद्या लागतील आणि त्याला जी फळं मनोइच्छा पूर्ण करण्याची आहे ती लागल्याशिवाय राहणार नाही। हा माझा या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना माझा शब्द आहे। या संस्थेची प्रगती निश्चितपणाने होणार आहे। ज्यावेळेला शिक्षक आणि पालक माझ्याकडे आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मे पर्यंत शाळेच्या इमारतीकरता जागा जर झाली नाही तर ती जागा देण्याचं काम आणि ती जबाबदारी ती माझी राहील। सगळ्यांना शिक्षकांना मी सांगितलं आणि या संमेलनाच्या माध्यमातून मी आपल्याला आजही शब्द देतो की मे अखेरपर्यंत
या शाळेला जागा खरेदी करून आपण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि नवीन शाळेची इमारत सगळ्या सुखसोयी त्या ठिकाणी आपण निर्माण करू. आणि म्हणून कोणाला असं वाटत असेल जर तर किंतु परंतु ते सगळ्यांनी आपल्या मनातून काढून टाकलं पाहिजे. शाळा नीट चालणार आहे. पालकांच्या मनामध्ये कुठेतरी एखाद्या प्रकारची भीती घालण्याचा प्रयत्न केला असेल तर अद्यावत अशी बिल्डिंग आणि शिक्षणाच्या सगळ्या अत्याधुनिक सोयी त्या ठिकाणी असतील अशा प्रकारचा आपला सगळ्यांचा प्रयत्न राहील. आणि पालकांच्या आणि सगळ्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ठेवणार. आणि आपल्या शाळेचं नाव तसं अतिशय चांगलं आहे. जसा इंगळे गुरुजी आले, जशा कोडारे मॅडम इथे आला, तसं आपल्याही शिक्षकांना इतर शाळेमध्ये त्या संकल्पना फार मागणी आहे. आणि सातत्याने ठाकरे वगैरे बोलत जातात की माहीत नाही, पण केलं पाहिजे की आपली शाळा किती चांगली आहे आणि आपल्या शाळेतला शिक्षक वर्ग किती चांगला आहे की ज्यांना इतर शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये जसं इंगळे सरांनी इंगळे सरांच्या मार्फत जसं संबंध आहे. आधी ते शिक्षक होते, नंतर ते पत्रकार झाले आणि खूप वर्षाचा त्यांचा माझा संबंध आहे. आणि त्याच्यामुळे सातत्याने या शाळेची प्रगती होणार. शिक्षणाबद्दल आपल्याला सगळ्यांनी सांगितलं, पण शिक्षणाच्या पद्धती बदलत चालल्या. आधी वाटायचं सगळ्यांना आपली मुलं डॉक्टर आणि इंजिनियरच झाली पाहिजे, पण काळ बदलला, जग बदललं, पिढी बदलली आणि तशा पद्धतीनं शिक्षण सुद्धा सातत्याने बदलत आहे. कोणामध्ये मॅडम मी आपल्याला सांगतो, आमच्या वेळेला ग्रॅज्युएट झालं पण त्याला टायपिंग येत नसेल तर त्याला अशिक्षित समजायचं की हा त्याला काही मागून नाही, कारण हा ग्रॅज्युएट झाला त्याला टायपिंग येत. नंतरच्या काळामध्ये की तुम्ही ग्रॅज्युएट झाले पण तुम्हाला आयटी आणि कॉम्प्युटर येत नसेल तर तुम्ही अज्ञानी आहे, तुमचा ग्रॅज्युएट होऊन काही फायदा नाही. आणि आता अलीकडे या विज्ञानाच्या आणि आधुनिक जगामध्ये आपण तिसरा टप्पा गाठलाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या हातावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या माध्यमाचा आज इतका प्रचार आणि प्रसार झाला की जग आज खूप पुढे चालला. या माध्यमातून डिफेक्ट आपले तुम्ही वापरले नाही वापरले, तुम्ही वागले नाही वागले, तसे तुमचे व्हिज्युअल बाहेर चाललेले